नमस्कार मित्रांनो, आज आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.3 मधले उरलेले प्रॉब्लेम क्रमांक 1 ते 1 to 5 पर्यंतचे आज आपल्याला पाहिजेत. जर आपण या एज्युकेशनल चॅनल मध्ये नवीन असाल तर कृपया दीप फाउंडेशन या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला आमचे जे वेगवेगळे सायन्स, मॅथ आणि इंग्लिशचे जे वेगवेगळे व्हिडिओ असतील ते व्हिडिओ आपणास पाहायला मिळतील. फर्स्ट प्रॉब्लेम असा आहे आपला. इन द फिगर अँगल ABC इज 75. ABC is 75. Then angle EDC is also 75. EDC also 75. So state which two triangles are similar and by which test. Also write the similarity of these two triangles by proper one-to-one correspondence. या ट्रायंगल मध्ये आपल्याला काय केलेलं आहे पोरांनो, इथं दोन ट्रायंगल आहे. टू ट्रायंगल्स हॅव. The first is the larger triangle, that's name is the ABC, and second is the smaller triangle EDC. So we take in triangle ABC and triangle EDC. So which two angles are congruent? यामध्ये कोणते दोन अँगल आपल्याला सेम दिसतात? तर अँगल B आणि अँगल D हे आपल्याला या ठिकाणी कॉन्ग्रंट दिसतात. म्हणून आपण अँगल ABC कॉन्ग्रंट अँगल EDC राईट डाऊन केला, हिला रिझन लिहिलं गिवन. आता यामध्ये कोणती तरी एक गोष्ट अजून आपल्याला कॉमन दाखवायची, जेणेकरून आपल्याला तिथं AA सिमिलॅरिटी टेस्ट यूज करता येईल. तर सगळ्यात अगोदर आपण काय करूया, फर्स्ट ऑफ ऑल वी लुक ॲट द गिवन डायग्राम. ABC means it has a three vertex. The first vertex is a, second is a B, and third is the C. And another triangle DEC, it is the first vertex D, then second vertex E, and third vertex are a C. Means which vertex are common in the figure. So C vertex are common, so it means it has the angle C are common. काय करायचं पोरांनो, अगोदर ट्रायंगल ABC याचे तीन वर्टेक्स कोणते आहेत? A वर्टेक्स आहे, B आहे आणि C आहे. हे तीन वर्टेक्स आहे. तर DEC चे तीन वर्टेक्स D आहे, E आहे आणि C आहे. म्हणजे यामध्ये कोणता वर्टेक्स आपल्याला कॉमन आलेला दिसतोय? तर C हा वर्टेक्स कॉमन आलेला दिसतो. म्हणजे याचा अर्थ इथे अँगल C हा कॉमन असला पाहिजे. सो अँगल ACB कॉन्ग्रंट अँगल ECB. रिझन लिहून टाकला आपण कॉमन अँगल.
सो राईट डाऊन द, फक्त एक गोष्ट महत्वाची पोरांनो, या ठिकाणी तुम्ही सिमिलर दाखवत असताना तुमची करस्पॉन्डिंगसी सेम आली पाहिजे, करस्पॉन्डिंगसी ही इक्वल आली पाहिजे. पण मात्र तुम्ही जेव्हा ट्रायंगलचं नेम राईट डाऊन करतात, म्हणजे या ठिकाणी जसं की ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल ईडीसी, इथं जे करस्पॉन्डिंग टू वन टू इच अदर जे आहे किंवा 1 to 1 जे आहे ते सेम असायला पाहिजे असं काही कंपल्सरी नसतं या एबीसी आणि ईडीसीच्या ठिकाणी. पण ज्यावेळेस आपण या ठिकाणी सिमिलर ट्रायंगल शो करत असतो त्यावेळेस मात्र आपल्याला करस्पॉन्डिंग टू वन टू वन मात्र आपल्याला सेम लागतं. मग आता आपण कसं आयडेंटिफाय करायचं, कसं राईट डाऊन करायचं पोरांनो, तर पहा इथं ए आहे, बी आहे आणि सी आहे. मग बी हा मिडलला आला ना, मग इकडा डी हा मिडलला आला पाहिजे. मग इथं लिहिलं बी हा इकडे मिडलला लिहिला, तर इकडे डी हा सुद्धा आपण मिडलला लिहिला. आता इथं कॉमन अँगल कोणता आहे आपला, तर कॉमन अँगल सी आहे, तो तुम्ही थर्ड नंबरला लिहिला, तर इथेही थर्ड नंबरला आला पाहिजे. मग रिमेनिंग कोणता व्हर्टेक्स राहिला, इथं राहिला ए आणि इथं राहिला ई. मग इथं ट्रायंगल एबीसी, सिमिलर ट्रायंगल ईबीसी, रिझन लिहिलं ए ए टेस्ट ऑफ अ सिमिलॅरिटी किंवा ए ए सिमिलॅरिटी टेस्ट. So triangle ABC, similar triangle EDC. A corresponds to E, B corresponds to D, and C corresponds to one C. It is our first problem. Then we look in the second problem. So what are the second problem? There are given the diagram. If the triangle is PQR and LMN, the larger triangle PQR and LMN. Okay, so there are given the proportion of given the length of the sides. So 6, 8 and 10, 6, 8 and 10. The another triangle 3, 4, 5. The length of the another triangle 3, 4, 5. So are the triangles in the figures similar? If yes, by which test? काय विचारलंय पोरांनो इथं, किंवा या ट्रायंगल, हे जे ट्रायंगल आहेत ते सिमिलर आहेत का, आणि असेल तर कोणत्या टेस्ट सिमिलर आहेत ते आपल्याला शो करायचे. मग अगोदर आपण काय करूया, देयर आर गिवन the length of the sides. We take the first sides in first triangle PQ and then second triangle LM. Write down their value. The value of PQ is a 6 and the value of LM is a 3. So 2 by 1, equation number first. Then second, QR by MN. The value of QR is a 8 and MN is a 4. 4 1s are 4, 4 2s are 8. Equation number second. And write down the third number. Which are the third sides? PR by LN, 10 by 5. So their proportion is a 2 by 1. So all the proportion of all sides are same. So we write down from equation 1, 2 and 3. We know that so PQ by LM is equal to QR by MN is equal to PR by LN. So two triangles are similar. Which two triangle? Triangle PQR, similar triangle LMN, which test yes, yes
Yes, similarity test. Why? Because it has all the proportion of all sides are congruent, so we say that it has a. Okay, then we take a third example. So the problem number third. What is the problem? As shown in the figure, two poles of a height 8 meter and 4 meter are perpendicular to the ground. If the length of the shadow of the smaller pole due to the sunlight is a 6 meter, then how long will be the shadow of the bigger pole at the same time? Means in this diagram, we want a two poles. We want a two poles. The first pole A, B. The length of the smaller pole is a 4 meter, and BC are their shadow, which length is a 6 meter. Then we draw the triangle. And the second pole, the length of the second pole is a 8 meter. That's name is the PQ, and find their shadow. So QR, it's a shadow. So सेग ए बी काय करूया पोरांनो आपण की आपल्याला पहिल्यांदा सांगितलं की दोन पोल आहेत, दोन पोल ची एकाची लेंथ आहे 4 मीटर आणि दुसऱ्याची आहे 8 मीटर. द शॅडो ऑफ द स्मॉल पोल इज अ 6 मीटर. आणि मग फर्स्ट पोलची जी काही शॅडो आहे, हा फर्स्ट पोल आहे आपला ए बी, याची जी शॅडो आहे बीसी ती 6 मीटर आहे. तर जो सेकंड पोल आहे आपला लार्जर, त्याची आपल्याला शॅडो फाइंड आउट करायची. आणि ह्या दोन्ही पोलचा ऍट द सेम टाइम म्हणजे एकाच वेळेला त्याची शॅडो क्रिएट होते, एकाच वेळेला त्याची शॅडो म्हणजे सावली क्रिएट होते. म्हणून आपण काय लिहूया, सेग ए बी अँड सेग पी क्यू आर टू poles which length are 4 meter and 8 meter respectively. Okay, so the shadow of the smaller pole, मग स्मॉलर पोल ची शॅडो कोणती आहे? द शॅडो ऑफ द स्मॉलर पोल BC is equal to 6 meter. So find out the shadow of the larger pole. तर आपल्याला लार्जर पोल ची शॅडो फाइंड आउट करायची. म्हणजे आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल वी वांट टू बोथ ट्रायंगल्स आर सिमिलर शो. आपल्याला हे दोन्ही ट्रायंगल अगोदर सिमिलर शो करावं लागेल. आता परंतु हे पोल्स जे आहेत, ए बी हा पोल्स आहे आणि पी क्यू हा पोल्स आहे, काय केलेले प्लॉट ऑन द ग्राउंड. मग ग्राउंडवर जेव्हा आपण प्लॉट करतो पोरांनो, ग्राउंडवर जेव्हा आपण फिक्स करतो तेव्हा तिथला जो अँगल असतो तो 90 चा असतो. म्हणजे अँगल बी हा 90 चा असतो आणि अँगल क्यू हा सुद्धा कितीचा झाला, 90 चा झाला. मग आता आपल्याला मिनिमम जी टेस्ट आहे ए सिमिलॅरिटी टेस्ट, तर ए सिमिलॅरिटी टेस्ट साठी आपल्याला दोन अँगल लागतात. मग इथं तर आपल्याकडे एक एक अँगल तयार झाला. आता दुसरा अँगल कसा तयार होणार आहे? द शॅडो केव्हा क्रिएट होते? शॅडो क्रिएट ऍट द सेम टाइम, म्हणजे एकाच वेळेला. हा आपला सन आहे
हा आपला सन आहे. सनची जी शॅडो आहे याची जर 11 PM ची 11 AM ची जर नोट केलं तर याची पण शॅडोचा जो अँगल आहे तो कितीचा 11 AM चाच असेल. हा जर 12 चा असेल तर हा सुद्धा 12 चाच असायला पाहिजे. जे असेल त्याची सेम असायला पाहिजे फक्त. मग जर शॅडो जर सेम क्रिएट होत असेल ऍट द सेम टाइम असेल तर मग याचा अर्थ काय झाला की इथं जो क्रिएट होणारा जो अँगल आहे तो पण सेम असला पाहिजे, कोणताही असू द्या. मग कदाचित बाय चान्स इथं जर 30 चा असेल तर इथं 30 चा असेल, इथं 40 असेल तर 40 चाच असेल, 45 असेल तर 45 चा असेल. म्हणजे दोन्हीकडचे अँगलचा जो अँगल क्रिएट होणार आहे तो सेम होणार आहे. म्हणजे हे ए सिमिलॅरिटी टेस्टने आपल्याला सेम दाखवता येतात. पण हे सेम दाखवायची गरज नाहीये. फक्त इथं एकदाच आपण लिहून टाकूया द शॅडो, काय लिहूया, द शॅडो आर cast at the same time. At the same time. Shadow are the cast of the same time. दोन्हीची शॅडोची जी कास्ट आहे ती सेम टाइमला आहे. मग कोणकोणते ट्रायंगल घेऊया आपण? ट्रायंगल ABC, सिमिलर ट्रायंगल PQR. So write down their corresponding sides. AB by PQ is equal to BC by QR is equal to AC by PR. Corresponding sides of similar triangle. ओके, सो पुट द व्हॅल्यू. आता काय करूया आपण याची व्हॅल्यू पुट करूया. आपले कोणकोणते ट्रायंगल होते? आपले साइड आपल्या अशा होत्या AB बाय PQ इज इक्वल टू BC बाय QR इज इक्वल टू AC बाय PR. वी नो द व्हॅल्यू ऑफ AB. आता आपल्याला AB ची व्हॅल्यू माहिती आहे का? हो माहिती आहे. AB ची व्हॅल्यू 4 मीटर आहे, PQ ची व्हॅल्यू 8 मीटर आहे, BC ची व्हॅल्यू 6 मीटर आहे, QR ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. So then we cross. आता क्रॉस करूया. 4 into QR is equal to 8 into 6. So QR is equal to 8 into 6. हे मल्टिप्लाय मधले 4 इकडे आल्यावर मध्ये डिवाइड मध्ये टाकले. 4 1 जा 4, 4 2 जा 8. So QR is equal to 2 into 6. So QR is equal to 12. QR ची व्हॅल्यू झाली आपली 12. इथं आपलं हे क्वेश्चन एंड होतोय. देन we will solve a third number question. We shall have seen the third number question. The third number question is four number question. Third number चा पाहिला आताच आपण. 4 नंबरचा क्वेश्चन असा आहे. इन ट्रायंगल ABC AP perpendicular BC and BQ perpendicular AC. BQ perpendicular AC. So write down first of all which are the triangle in triangle ABC. Seg AP perpendicular BC means between S B dash P dash C and another BQ perpendicular AC means A dash Q dash C. So what is our proof? We want to prove
triangle CPA congruent triangle CQB. So we take these two triangle. जे दोन ट्रायंगल आपल्याला सिमिलर शो करायचे तेच दोन ट्रायंगल घेऊ तुम्ही. इन ट्रायंगल कोणते दोन ट्रायंगल घ्यायचे आपल्याला? इन ट्रायंगल CPA and triangle another triangle is a CQB. एक सहजासहजी काय करायचं पोरांनो, जे ट्रायंगल आपल्याला सिमिलर शो करायचे तेच नेम त्याचे तेच नाव राईट डाऊन करायचे. आणि मग आता ट्रायंगल CPA क्रिएट करा. आता हा ट्रायंगल तुमचा CPA हा पहा. आता ह्या CPA नावाच्या ट्रायंगल मध्ये तुम्हाला एक अँगल कितीचा दिसतोय? 90 चा दिसतो. तर दुसरा ट्रायंगल कोणता आहे तुमचा? CQB. हा CQB याला झिगझॅग लाईनने शो करतो. हा झिगझॅग लाईनने शो केलेला. आता याच्यामध्ये कोणता अँगल 90 चा आहे? तर Q. मग दोन्हीकडची नावं लिहून टाकू. सो अँगल CPA कॉन्ग्रंट अँगल CQB. रिझन लिहून टाकलं. इच 90. आता आपले साधे आणि सोपी सगळ्यात सिम्पलेस्ट टेस्ट आहे AA सिमिलॅरिटी टेस्ट. आता इन दिस डायग्राम इट हॅज नो टू साइड्स आर पॅरलल. ह्या डायग्राम मध्ये किंवा ह्या ट्रायंगल मध्ये कोणते दोन साइड्स पॅरलल नाही आहेत. दोन साइड्स पॅरलल असत्या तर त्यांचे ट्रान्सव्हर्सल आपण शो केले असते. ट्रान्सव्हर्सल असतं तर आपण त्याचा आन्सर फाइंड आउट केला असतं किंवा अल्टरनेट अँगल घेतले असते. मग आता तसंही काही नाहीये. मग आता याचे व्हर्टेक्स चेक करायचे कधी. आता पहा बरं, CPA फर्स्ट व्हर्टेक्स कोणता आहे? C आहे, सेकंड P आहे आणि थर्ड A आहे. तर अनदर ट्रायंगल मध्ये कोणता आहे? C आहे, Q आहे आणि B आहे. मग यामध्ये कोणता कॉमन पॉइंट आलेला आहे? आपला कॉमन अँगल आलेला आहे तर C हा कॉमन अँगल आलेला आहे. या इथं ज्या अंडरलाईन मी केलंय त्यावरून आपल्याला अंडरलाईन केलंय आणि क्लिक टिक केलेला आहे त्यावरून आपल्याला शो होतं इथं. मग आपण काय लिहूया? आपण अँगल PCA congruent QCB. रिझन टाकलं कॉमन अँगल. सो ट्रायंगल CPA सिमिलर ट्रायंगल CQB. रिझन लिहिलं AA सिमिलॅरिटी टेस्ट. रिझन लिहिलं AA सिमिलॅरिटी टेस्ट. आता त्याच्या करस्पॉन्डिंग साइड राईट डाऊन करूया आपण. पण त्याच्या करस्पॉन्डिंग साइड CP बाय CQ इज इक्वल टू PA बाय QB इज इक्वल टू CA बाय CB. corresponding sides of similar triangle. So put the value. AP is equal to 7. कोणाची व्हॅल्यू दिली? AP ची व्हॅल्यू 7 आहे. ही इथं 7 लिहिलं. बाय अजून कोणाची दिली आपल्याला? BQ ची 8. BQ ची 8 आहे. BC ची 12 आहे. तर आपल्याला या ठिकाणी कोणाची व्हॅल्यू काढायची? AC ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आता यांचं क्रॉस करावं लागेल आपल्याला. काय क्रॉस होईल इथं? यांचा क्रॉस आपल्याला करावा लागेल. तर क्रॉस मध्ये होत आहे आपलं 7 into 12 is equal to 8 into AC. मल्टिप्लिकेशन करा. 7 into 8 12 किती झालं? 84. हे 8 इकडे मल्टिप्लाय मध्ये आहे, इकडे आल्यावर डिवाइड मध्ये इज इक्वल टू AC. कॅल्क्युलेशन केलं आपण, इथं आलं 10.5 इज इक्वल टू AC. सो राईट डाऊन AC is equal to 10.5. हे झालं आपलं आन्सर फाइंड आउट. ओके ठीक आहे, समजलं असन.
तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. थँक्यू सो मच. तुम्ही अजून पण क्लास नाही हा मी संपला का संपला पण हा क्लास संपला सॉरी बरं का पप्पा तुमच्या याच्यात अजून गेम डाउनलोड करे आपण गेम करून डाउनलोड करायला सांगू का कोण की मला सगळे गेम शिकायचे हे करू ना